जे प्रयत्न केलेले आहेत आणि हे प्रयत्न करून 2022 साली आपण हे गावदेवीचं मंदिर आपण या ठिकाणी निर्माण केलेलं, बांधकाम त्याचं झालं आणि साहेब उद्घाटनाला देखील आपल्या कार्यक्रमाला उपस्थित होते। आणि आजचा तिसरा वर्धापन दिन सोहळा आपण करतोय आणि ह्या कार्यक्रमाच्या या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या गावाची एक मागणी होती साहेबांकडे की आम्हाला या ठिकाणी बसण्यासाठी एक सभागृह आम्हाला मिळावं, अशा प्रकारची मागणी आपण साहेबांकडे केली होती। आणि त्या मागणीचा पाठपुरावा करून साहेबांनी ही गावाची बाब आहे, गावाची अडचण आहे आणि विशेष करून मंदिरासाठी आपल्याला मागणी करते म्हणून ती बाब लक्षात घेऊन तात्काळ आपल्या सभागृहासाठी मंजुरी दिली होती। आणि आपल्या त्याच्यासाठी जे आपल्याला जमिनीचं बक्षीसपत्र पाहिजे होतं ते बक्षीसपत्र आपल्याला उशिरा झाल्यामुळं एक वेळा झालेले प्रयत्न आपले विफळ गेले आणि पुन्हा आपण त्याचं बक्षीसपत्र झाल्यानंतर पुन्हा साहेबांकडे प्रयत्न करून आपण ह्या इमारतीचं आपल्याला बांधकाम करून मिळालं। 15 दिवसापूर्वी आपल्याला उरकट हातात मिळाली साहेब, 15 दिवसापूर्वी। आणि हे काम आम्ही गावाने सगळं केलेलं आहे आणि हे काम करत असताना गावातल्या सर्व मंडळीने सटोन ह्यामध्ये लक्ष घालून ही इमारत ह्या वर्धापन दिनाला व्हायला पाहिजे अशा प्रकारचं चंग बांधून ही इमारत ह्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। बंधुओ, या कार्यक्रमासाठी ह्या इमारतीसाठी ज्या ज्या लोकांनी जे मेहनत घेतलेली आहे त्यांचं मी या ठिकाणी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आणि साहेबांकडे या निधीचा पाठपुरावा करत असताना साहेबांनी तात्काळ ह्या कामाला आपल्याला मंजुरी दिलेली आहे। आजच्या कार्यक्रमाला उद्घाटनासाठी सुद्धा आपण साहेबांकडे पाठपुरावा करून आजची वेळ आपण मागून घेतलेली आणि साहेबांनी माझ्या समोरचा विषय अनेक गाव आज 6 तारीख मागायला पुढे येत होते आणि तरी सुद्धा साहेबांनी सांगितले की मी मेट्याला तारीख दिली आहे, हा वेळ आणि ही तारीख मी कुणाला देणार नाही असं माझ्या समोर सांगितले। आणि हे आपल्या गावावरती साहेबांचं फार मोठं प्रेम आहे। आणि त्याचप्रमाणे मी माझ्या आपल्या गावचे उपसरपंच संतोषजी शिगवण यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। त्याचप्रमाणे मामा तलेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे नारायणजी मेडेकर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। भुरटे बंधूधन आले असतील, कृष्णा भुरटे वगैरे, त्यांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय विक्रांतदादा अध्यक्ष विक्रांतदादा हे सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी शाल श्रीफळ आणि बुके देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते। मी आमच्या उपाध्यक्ष पंडे यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं। त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे तालुका प्रमुख आदरणीय अंकुजी काके साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी शाल श्रीफळ आणि बुके देऊन सन्मान करत आहोत। मी शाखा प्रमुख दीपक अवेरे यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं। त्याचप्रमाणे आमच्या निमंत्रणाला मान देऊन प्रकृती ठीक नसताना सुद्धा मामा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही देखील या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। मी आमचे कदम गुरुजी यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं। कदम गुरुजी आमच्या
विभागाचे एक धडाडीचे आमचे विभाग प्रमुख आम्हाला ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामुख्याने पुढे येणारे आमचे राजेंद्र घाग साहेब हे देखील उपस्थित आहेत. मी अवेरे शेठ यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. सोना अवेरे. त्याचप्रमाणे आमच्या गावचा कुठलाही कार्यक्रम असला तरी आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करणारे आणि आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे रत्नागिरी आरडीसी बँकेचे माजी चेअरमन नारायणजी मेडेकर साहेब उपस्थित आहेत. मी रामचंद्र शिकवण यांना विनंती करतो की त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांना सन्मान करावा. त्याचप्रमाणे या आमच्या निमंत्रणाला मान देऊन नंदूजी कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. उपतालुका प्रमुख उपविभाग प्रमुख त्यांना देखील या ठिकाणी शाल श्रीफळ आणि बुके देऊन सन्मानित. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी रत्नागिरीहून आलेले आणि ह्या गावावर आमच्या अतिशय प्रेम असलेले 27 वर्ष ज्यांनी शिक्षक आमच्या एका मराठी शाळेमध्ये वर्ष काढली ते आमच्या हातीसकर गुरुजी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन मी सुरेश खोचरे यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. त्याचप्रमाणे या आमच्या गावदेवीच्या मंदिराचे आणि गावदेवीचे मानकरी एक ज्येष्ठ श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत आहे. मी भागणे सर यांना विनंती करतो की आपण. त्याचप्रमाणे नाना गावडे आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ आमच्यावरती अतिशय प्रेम असणारे नाना गावडे यांना परशुराम भागणे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करा. बाकी सगळ्यांचा सन्मान होणार आहे. आपण साहेबांचा फक्त हा कार्यक्रम सन्मान 3ऱ्या वर्षी देखील आपण ह्या सभा मंडपाचं काम करून घेतलेलं आहे. त्याचं उद्घाटन देखील साहेबांच्या हस्ते आपण केलेलं आहे. या गावाची भौगोलिक परिस्थिती अविरवाडी मोगरेवाडी यांच्या वतीनं साहेबांचा या ठिकाणी शाल श्रीफळ काढून सन्मान होतोय. मी सोना अवेरे यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. त्याच्यानंतर मेटे भोईवाडीच्या वतीनं या ठिकाणी साहेबांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान होणार आहे. मी अंकुश जाधव दत्ताराम जाधव आणि सर्व सहकारी यांना विनंती करतो की आपण साहेबांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करावं. मेटे भोईवाडी. त्याचप्रमाणे मेटे पाटीलवाडीच्या वतीने देखील या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मान होतोय. मी सुरेश खोचरे भागोजी खोचरे आणि बारकू गावडे यांना विनंती करतो की आपण साहेबांना शाल श्रीफळ देऊन पाटीलवाडीच्या वतीने सन्मानित करावं. लवकर लवकर या. रामचंद्र शिकवण. धन्यवाद सर. आजही या ठिकाणी आलेले आहेत. साहेबांचे यशस्वी स्वागत आपल्या सर्वांकडून झाले होत आहे. त्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मंचावरचे मान्यवर
आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ, जीर्णोद्धार म्हटल्यानंतर भविष्याची वाटचाल हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि जीर्णोद्धाराच्या माध्यमाचा मंदिरचा उद्धार निश्चितपणे आपल्या सर्वांना कल्पना आहे. साहेबांनी निश्चितपणे त्याच्यामध्ये आपलं मन निश्चितपणे घातलं. साहेबांनी जे सहकार्य केल्यामुळं आणि आपल्या सर्वांच्या विनंतीमुळे या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला होत आहे, भविष्यात होईल. परंतु आज आवर्जून मुद्दाम सांगेन, दुर्गम भागामध्ये असून सुद्धा मेटे गाव हा दुर्गम असलेला गाव, हा संपूर्ण एरिया मी आज गाडी आलोय, पण याच्यापूर्वी काही वर्ष हा संपूर्ण रस्ता मी पायी चढवलेला आहे. आपल्या सर्वांना जी कल्पना मला वाटतं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. त्या कालावधीपासून आज सगळ्यात मेटे गावाशी असलेला संबंध अजूनही मी टिकवून आहे. भविष्यात सुद्धा टिकवण्याचा निश्चितपणे प्रयत्न होईल. म्हणूनच जाणीवपूर्वक आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा आवर्जून विचार करून येण्याचा प्रयत्न केला आणि आज या ठिकाणी आलो. बरेच वर्षांनी आलो म्हणायला काय हरकत नाही. पदवींचा कालावधी न बोललेला बरा, पण त्यातून सुद्धा प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आज या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच माझ्या भावना या गावासाठी असेल, त्या परिसरासाठी असेल. मी झोलाई मानाई देवीला नमन करतो. छत्रपती शिवराय आज आपल्या या गावच्या देवळाचा तृतीय वर्धापन दिन, आणि या वर्धापन दिनाकरता इथं उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चिरंजीव विक्रांत, आमचे तालुका प्रमुख श्री अंकुश खाते, विभाग प्रमुख श्री राजू भाग, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य मामा तळेकर, उपविभाग प्रमुख नंदू कांबळी, तुमचे घाणेपूरचे शाखा प्रमुख प्रवीण काते, श्रीयुत नारायण मेळेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेली गावची सगळी प्रतिष्ठित मंडळी, आमचे मित्र आणि शाखा प्रमुख सुरेश जाधव, आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, आपण सर्वांनी मिळून आपलं हे गावचं अतिशय सुंदर आखीव रेखीव असं मंदिर उभं केलं. मला वाटतं पूर्वी या ठिकाणी हे मंदिर नव्हतं. ही जागा घेऊन तुम्ही हे नवीन मंदिर उभं केलं, आणि त्या मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला देखील मी आलो होतो. या गावामध्ये अनेक वेळेला येण्याचा योग आला, आणि तशाच पद्धतीनं आज या मंदिराचा तिसरा वर्धापन दिन आहे, आणि त्या निमित्तानं आपल्या ग्रामदैवताचा दर्शन घेण्याकरता आणि आपल्या सर्वांना भेटण्याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. मला वाटतं पूर्वी इथे कुठे एक ट्रान्सफॉर्मरचा पण विषय होता, पोल बदलायचे होते, लाईट लावायचा होता, आणि त्यावेळेला सुद्धा अनेकांनी सांगितलं होतं की हा लाईट लागणार नाही. पण ते सुद्धा आम्ही ठरल्या वेळामध्ये एक प्रकारचं आव्हान म्हणून त्यावेळेला तो लाईट आम्ही उभा केला. ट्रान्सफॉर्मर नवीन टाकणं, मला वाटतं शिफ्ट करणं, जे जे काय करायला पाहिजे ते सगळं करून दिलं. नियमाप्रमाणे त्याचे पैसे गावाला भरावे लागतात,
परंतु त्याचा एकही रुपया न गावाला भरायला लावताना सुद्धा आम्ही मंडळी त्यावेळेला हे काम करून दिलं.